नमस्कार. शर्वरी खूपच आनंदात असते. तिला असं वाटत असतं की जानकी आणि ऐश्वर्याला तिने मूर्ख बनवलंय. पण ऐश्वर्या आणि जानकी मात्र तिच्या पुढे 4 पावलं असतात. शर्वरी आणि राहुल जेव्हा देवदर्शनावरून घरी येतात, तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या तिच्या समोर उभे असतात. तेव्हा शर्वरी जानकीच्या चेहऱ्याकडे बघते. त्यावेळेला जानकीला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, काय झालं? एवढी रागात का आहेस? तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. शर्वरी वंश, तुम्ही असे कसे काय वागू शकता? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काय झालंय काय जानकी वहिनी? त्यावेळेला मात्र जानकी शर्वरीच्या झिंजा उपटत तिला फरफटत हॉलमध्ये ढकलून देते. ऋषिकेश, सौमित्र, सारंग मोठ्याने ओरडतात, जानकी काय चाललंय? त्यावेळेला ऋषिकेशला जानकी बोलते, ऋषिकेश, आज मात्र सगळी हद्द पार केली शर्वरी वंशांनी. आजपर्यंत मी त्यांच्या पाठीशी कायम उभे होते, पण आता मात्र शर्वरी वंश जे काही वागल्यात ना, त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, जानकी काय झालंय मला सांगशील का? जानकी, तू जर का मला सांगितलंस तर मला गोष्टी कळतील ना. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी, ही कोणती पद्धत तुझी वागण्याची? त्यावेळेला शर्वरी मुद्दामून ढसाढसा रडायची सुरुवात करते आणि मोठ्याने बोलते, बस, म्हणूनच मला या घरात राहायचं नाही. दादा, मला जर का माझी प्रॉपर्टी मिळाली तर मी सुद्धा माझा संसार बाजूला आधी आनंदाने थाटेन. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, शर्वरी, मला काही गरज नाही यांच्या प्रॉपर्टीची. शर्वरी, तुझा हात हातात आहे ना, मी काहीही करू शकतो, पण तुझा झालेला अपमान मी सहन करणार नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जावई बापू, जावई बापू, तुम्ही जरा शांत व्हा. जावई बापू प्लीज. जानकी, काय चाललंय? जावया समोर तू का आपली अशी इज्जत काढतेस? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, प्रत्येक वेळेला जानकी चुकीची असते असं नाही ना. कधीतरी जानकीच्या बाजूने सुद्धा विचार करा. आई, अहो, मुलीच्या प्रेमात एवढं सुद्धा आंधळ होऊ नका की तुम्हाला सगळं जग आंधळच दिसेल. अहो, तुम्ही कोणत्या तरी गोष्टीवरती विश्वास ठेवा, कोणत्या तरी. कारण स्वतःच्या मनाला विचारा, जानकी जे काही करते ना, ते या घराच्या भल्यासाठीच करते. पण तुम्हाला मात्र नेहमीच तुमच्या मुलीवरती विश्वास ठेवायचा आहे. का असं करताय? आई प्लीज समजून घ्या. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्वरी बस. शर्वरी, तुला रडायची गरज नाही. आणि ऐश्वर्या, काय समजून घ्यायचं मला सांग ना. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, आई आई, तू शांत होशील का? जानकी उगाच असं वागणार नाही. काहीतरी कारण असेल म्हणून जानकी असं वागते. त्यावेळेला सुमित्रा टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा ऋषिकेश वा, शेवटी तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतलीस. ऋषिकेश, येऊन जाऊन तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतोस आणि आम्हाला मात्र तोंड घशी पाडतोस. ऋषिकेश, असं का वागतोस? काय मिळतं तुला असं वागून? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पुरे. आई, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. तुला माहिती आहे मी कधीच भेदभाव करत नाही. आणि जानकी प्रत्येक वेळेला जे जे बोलत आले ते खरं खरं निघालंय, माहिती आहे ना तुला. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जाऊ देत ना आई. शेवटी कितीही काही झालं की बहिणीचं लग्न झालं तर तिच्यासाठी माहेरी परकच असतं. तिला माहेरी परकच समजलं जातं. कोणत्याच गोष्टीवरती तिचा हक्कच नसतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्यू, स्वतःच्या मनाला विचार, आजपर्यंत आम्ही तुझ्याशी असं वागलोय का? त्यावेळेला सौमित्र बोलतो, प्लीज शर्यू, ही नाटकं बंद कर. अगं जानकी वहिनी जर का अशी वागते तर तू काही केलंयस का? तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऋषिकेश दादा, सौमित्र दादा, अरे तुम्ही शर्यू ताईवरती काय संशय घेताय? ऐश्वर्या, हे सगळं तुम्ही जानकी वहिनीच्या मनात तुम्हीच भरवलत ना, तुम्हीच हे घडवून आणलत ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग प्लीज, अहो कधीतरी स्वतःच्या बायकोची बाजू घ्या, कधीतरी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू शांत हो. आणि सारंग भाऊजी, तुम्हाला कसं वाटलं? ऐश्वर्या माझ्या मनात काहीही भरवेल आणि मी विश्वास ठेवेल. मी गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. आणि प्लीज असा विचार सुद्धा तुम्ही मनात आणू नका. सारंग भाऊजी, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून तर मी बोलते ना. सारंग भाऊजी, असा विचार कराल असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी असं काय करतेस? जानकी वहिनी प्लीज,
प्लीज शरयूताईशी असं वागू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते, सारंग भाऊजी अहो जरा शांत व्हाल का? कारण जानकी वहिनी जर का असं वागतायत तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणूनच ते असं वागतायत ना. प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा. त्यावेळेला राहुल बोलतो, चल तुला सांगतोय ना शरयू, आत्ताच्या आता इथून चल, आपल्याला इथे थांबायची गरज नाही. शरयू चल सांगतोय ना. त्यावेळेला शर्वरी बोलते, मी कुठेही जाणार नाही आणि ह्यांना काय समजायचंय ते समजू देत, पण मी इथेच थांबणार. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तुम्ही तर जाणारच नाही हो शर्वरी वंश, कारण मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही इथेच थांबणार, कारण तुम्हाला पैसा पाहिजे. पैसा, पैशासाठीच तुम्ही हे सगळं कटकारस्थान केलं ना. नानांना संपवलं, विक्रांत भाऊजींचा खून केला, सगळं काही तुम्हीच केलं ना, बरोबर ना. तेव्हा लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, काय मी विक्रांतचा खून केला? मी? अगं असं कसं मी माझा संसार उद्ध्वस्त करेन? त्यावेळेला ऐश्वर्या सटकन कानाखाली मारत्याने बोलते, गप्प बसा, उगाच ही नाटकं करू नकोस, आणि ही नाटकं बंद केलीस ना तर बरं होईल शर्वरी, कारण तुझ्या या नाटकांचा आता त्रास व्हायला लागलाय. तुझ्या या नाटकांना तुझी आई भुलेल, पण आम्ही मात्र नाही. शर्वरी ही नाटकं बंद कर. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, बस आता मात्र सगळं काही संपलं, नाही राहायचंय मला या घरात. हे असले तसले आरोप करताय तुम्ही माझ्यावरती. विक्रांत माझं प्रेम होतं. त्यावेळेला जानकी बोलते, अच्छा विक्रांत तुमचं प्रेम होतं तर मग एका झटक्यात तुम्ही विसरला? शर्वरी वंश, काय आहे ना, संशयाची काडी तुम्ही स्वतः टाकताय. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई आई प्लीज मला इथून जाऊ देत, नका थांबू मला इथे. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्वरी शर्वरी शांत हो, असं का वागतेस तू? प्लीज शर्वरी असं वागू नकोस आणि स्वतःला त्रास सुद्धा करून घेऊ नकोस, प्लीज प्लीज शर्वरी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई तुम्ही शर्वरी वंशांची बाजू घेताय, पण तुम्हाला एकच दाखवते आणि ती नानांना केलेला मेसेज लगेच सर्वांना दाखवते. आणि तो मेसेज बघितल्यानंतर मात्र सुमित्रा, ऋषिकेश सगळ्यांची बोबडी वळते आणि शर्वरी आणि राहुल तर घाबरलेले असतात, कारण विक्रांतचा मोबाईल ऐश्वर्या आणि जानकीने शोधून काढलेला असतो. त्यावेळेला मात्र त्यांची चांगलीच बोबडी वळलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ही शर्वरी बोलते, काय चाललंय? आणि विक्रांतचा मोबाईल तुझ्याजवळ? जानकी वहिनी याचा अर्थ? त्यावेळेला जानकी बोलते, गप्प बसा शर्वरी वंश, किती खालच्या थराला जाणार आहात अजून? अहो स्वतःच्या खोलीमध्ये मोबाईल न लपवता माझ्या खोलीमध्ये मोबाईल लपवता, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? शर्वरी वंश, जसा पैशाचा घोटाळा तुम्ही केला होता ना तसंच तुम्ही या वेळेला सुद्धा मला अडकवत होतात. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, पैशाचा घोटाळा म्हणजे? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काही नाही. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, बस कर जानकी बस कर, अगं किती दिवस हिला पाठीशी घालणार आहेस? सांग ना ऋषिकेश दादांना, बाजार समितीच्या ऑफिस मधून शर्वरी आणि राहुलनेच पैसे चोरले होते आणि तू त्यांना रंगेहात पकडलं होतंस, पण तू मात्र त्यांना सावरून घेतलंस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या गेलेल्या गोष्टी काढू नकोस, सोड तो विषय. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, थांब थांब जानकी, ऐश्वर्या जे बोलते ते खरं आहे जानकी. जानकी ते जर का खरं आहे तर तू माझ्यापासून का लपवलंस? जानकी तुला लपवायची गरज काय होती? त्यावेळेला जानकी बोलते, जाऊ देत ना, आता नको त्या गोष्टींचा विचार करू नका, आता या गोष्टी इथल्या इथे संपवा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्यासाठी जास्त काही महत्वाचं असेल तर फक्त आणि फक्त विक्रांत भाऊजींचा खून कोणी केला हे शोधून काढणं. आणि खरंच सांगते ऋषिकेश, माझ्यावरती विश्वास ठेवा, विक्रांत भाऊजींना शर्वरी वंशांनीच मारलंय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, करा माझ्यावरती कसलेही आरोप करा, मला ना आता या विषयावर बोलायचंच नाहीये. खरं सांगू, प्रत्येक वेळेला घरात काही घडलं तर शर्वरीने केलं, असंच होतंय. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी अगं हे सर्व खरं आहे तर तू मला आधी का बोलली नाहीस? आधीच मला विश्वासात का घेतलं नाहीस?
त्यावेळेला लगेच जानकी बोलते, कसं विश्वासात घेणार? मलाच कळत नाहीये कसं विश्वासात घेणार. आणि आता तर माझी खात्री पटली की कितीही काही झालं तरी सुद्धा आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नसतात. कारण शर्वरी वंशांनी त्यांच्या गोड गोड बोलण्यात तुम्हाला फसवलं होतं. नानांना सुद्धा त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला, पण नानांना सत्य कळताच शर्वरीने नानांचा खून केला. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच घाबरलेली असते. शर्वरी बोलते, जानकी वहिनी उगाच काही बोलू नकोस. मी नानांचा खून केलेला नाही, माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी नाना हा विषय निघता सुमित्रा बोलते, शर्वरी अगं काय कमी केले नानांनी तुला की तू नानांना मारलंस? शर्वरी तुला असं सगळं करायची गरज काय होती? का शर्वरी, का माझ्या नवऱ्याच्या आयुष्याशी खेळलीस? त्यावेळेला शर्वरी बोलते, आई तू काय बोलतेस, कळतंय का तुला? आई तुझा जो नवरा होता ना ते माझे नाना होते, नाना ज्यांनी माझ्या हौस मौस सगळं पूर्ण केलं आणि मी त्यांना मारेल? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, त्याचीच तर कीव येते ना मला. खरं तर तुझ्यासारख्या मुलीचं चपलेने तोंड फोडलं पाहिजे. गळ्यात चपलांचा हार घालून तोंडाला काळं पासून धिंड काढली पाहिजे. अगं कीव आली कीव मला तुझ्या या वागण्याची. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या अगं काही एक बोलण्यात अर्थ नाही, कारण यांनी ठरवलंच आहे यांना चुकीचंच वागायचं आहे. त्यावेळेला मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी किती दिवस तू हिला पाठीशी घालणार आहेस? जानकी एक ना एक दिवस हिचं सत्य समोर येणारच होतं. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी तू मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस पण मी मात्र तुझं ऐकलं नाही. जानकी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही, मला वाटलं माझी बहीण असं काहीच करू शकत नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? ऋषिकेश मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व तुम्हाला सहन होत नाहीये. तुम्हाला हे पचवायला खूपच कठीण जातंय की शर्वरी वंशांनी नानांना आणि विक्रांत भाऊजींना मारलं. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, मला कुठेतरी डाऊट होताच, म्हणूनच मी या मुलीची केस लढण्याचा विचार केला. पण शेवटी काय झालं बघितलंस ना? जानकी वहिनी तू अवंतिकाला तयार केलंस आणि ही केस लढायला लावलीस आणि अवंतिकाने ही केस छान प्रकारे लढली. पण शेवटी तुम्ही एका गुन्हेगारालाच मदत करत होतात. तेव्हा मात्र मोठ्यानी अवंतिका बोलते, सौमी अरे हे जर का असं होतं तर तू माझ्याशी बोलायचं होतंस ना. सौमी तुला हे सर्व लपवायची गरज काय होती? तू जर का हे सर्व मला सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. त्यावेळेला सौमित्र बोलतो, काय सांगणार आणि काय सांगून करायचंय? शेवटी तुम्हाला जे पाहिजे होतं तेच तुम्ही केलं आणि आता तर झालंय ना सगळं नीट, सोडून द्या विषय. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू अवंतिका आपलंच चुकलं. मी तुम्हाला नीट समजावून सांगायला पाहिजे होतं पण तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवत नव्हतात. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या खरं सांगू अजून सुद्धा विश्वास नाही ग बसत या गोष्टीवरती की शर्वरी वंश असं काहीतरी करू शकतात. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मला समजतंय तुला खूपच मोठा धक्का बसलाय, पण खरं सांगू या मुलीची बाजू तू आता घेऊ नकोस, नाहीतर तू स्वतः अडकशील. प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, विश्वास तर तुझ्यावरती आहेच ऐश्वर्या, तू असं कधीच वागू शकत नाहीस याची मला खात्री आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, शर्वरी वंश स्वतःहून स्वतःचा गुन्हा कबूल करायचा. त्यावेळेला सुमित्रा सटासट राहुल आणि शर्वरीच्या कानाखाली मारते आणि जानकीला बोलते, या मुलीच्या तोंडाला काळं फासा. मुलगी म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये ही मुलगी. आत्ताच्या आता हिला घराबाहेर काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या आणि ही फासावर लटकली पाहिजे. माझ्या नवऱ्याला मारण्याचा विचार हिने केलाच कसा काय? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई काय बोलतेस तू? आई कळतंय का तुला तू काय बोलतेस ते? अगं जरा विचार कर माझ्या बाजूने. आई मला त्रास होतो या गोष्टीचा की तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. प्लीज प्लीज असं नको करूस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, काय आहे ना शर्वरी, आता विषय समाप्त झालाय
आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तुला कोणीही सावरू शकत नाही. शर्वरी, आता तुझ्यावरती कोणच विश्वास ठेवणार नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस आई, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. त्यावेळेला सुमित्रा बोलते, गप्प बस. तुझ्या तोंडातून परत आई हा शब्द काढायचा नाही या, कारण तुझ्यासाठी तुझी आई कायमची या जगातून दूर गेली. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, झालं जानकी, समाधान झालं का? नाही, तुझं समाधान झालंच असेल ना, तुला बरं वाटलं असेल जानकी, कारण तुला हेच पाहिजे होतं. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, तू काय बोलतेस कळतंय? तू तुझ्या वहिनीशी बोलतेस हे विसरू नकोस, आणि तिच्याशी असे एकेरी भाषेत बोललेलं मला आवडणार नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, वा दादा वा, अरे तुझ्या बहिणीवरती नको नको ते आरोप करतायत आणि तू मात्र शांतपणे ऐकतोयस. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, हे सर्व तूच केलंयस आणि या सर्व गोष्टींना तूच जबाबदार आहेस ऐश्वर्या. ऐश्वर्या, खरं सांगू का, तुझ्यामुळे सत्य समोर आलं. तू प्रत्येक वेळेला ओरडून ओरडून सांगत होतीस, प्रत्येक वेळेला आईचा दोष सुद्धा स्वीकारलास, पण आता मात्र नाही या. आता मात्र खरंच या शर्वरीला शिक्षा ही झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी शर्वरी स्वतःच्या तोंडाने सगळं सत्य कबूल करेल की पुन्हा एकदा नाही नाही ते धिंगाणे करून सुमित्राला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.